आणि यानंतर बातमी आहे नाशिकमधून। तिथे जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यानं हादरलेला आहे। पेठ तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। पेठ तालुक्यातील गोंदे, बोरवट, देवगाव आणि भैगावमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। दुपारी 4:53 या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही। आपण थेट जाऊयात प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडे। अभिजित, नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय आज काल रात्रीनंतर आता पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। कोणत्या भागांमध्ये आता भूकंपाचे धक्के जाणवलेत? 24 तासामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। पहाटे सुरगाणा आणि कळवण तालुक्यातल्या काही भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले होते आणि त्यानंतर आता दुपारी 4:53 पेठ तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। पेठ तालुक्यातील गोंदे, बोरवट, देवगाव, भैगाव मध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। मात्र मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या पेठ, सुरगाणा, कळवण या भागामध्ये सातत्याने भूकंपाचे नक्कीच अभिजित, आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।